हॅलो हाय वेलकम टू माय चॅनलला स्वागत आहे तुम्हाला. मी बरा आहे, तुम्ही कसं आहे? तुम्ही पण बरा आहे म्हणलं. माझं चॅनल सबस्क्राईब करून घेऊन बघा आणि लाईक करा, कमेंट करून सांगा माझं व्हिडिओ कसं वाटलं आहे म्हणून. आज मी आमच्या द्राक्षेमध्ये काय करायचं आहे ते काम सांगणार आहे बघा. ते पॉईंट करून घ्यायचं आहे. दाणं कशासाठी म्हटलं तर मार्केट होत नाही म्हणून, मार्केटला व्यवस्थित पाहिजे म्हणून पॉईंट करून घ्यायचं आहे. पॉईंट असलेला द्राक्षी महाग विकते ती, त्याने पण मार्केटवाला पण माग अशी नका खर पॉईंट असलेला माल घेते ती. त्यापायी मी द्राक्षेमध्ये आमच्या सुपर सोनकच्या द्राक्षेमध्ये पॉईंट कसं करून घ्यायचं आणि घरचं आजूबाजूचं अजून उरलेलं रीक कसं काढून घ्यायचं ते सांगणार आहे आज चालूया माझं आमच्या सुपर सोनकच्या द्राक्षीमध्ये चाललोय मी आज. चला तर तुम्हाला सांगणार आहे मी ह्याच्यामधलं सगळं उरलेलं आतमधलं रीक कसं काढून घ्यायचं आणि उरलेलं द्राक्षीचं शेंड मारून घ्यायचं. आमचं बॉडीगार्ड कसं झोपलंय बघा. चल रे जाऊई चल. आमचं बॉडीगार्ड काय निवांत असते. चला तर माझं व्हिडिओला सुरुवात करूया आता. बघा आतमध्ये कुठं कुठं उरले ते सगळं जरा स्वच्छ करून घ्यायचं आणि ते आता दाणा सेट व्हायला लागले, ते आता बारीक बारीक दाणा व्हायला लागले. ते आताच ते पॉईंट यायचं औषध मारून घ्यायचं महत्त्वाचं असते म्हणून पॉईंट यायचं आताच औषध मारून घ्यायचं आहे. आता ते कुठले औषध म्हणून तुम्हाला सांगतो मी व्हिडिओच्या लास्टला. व्हिडिओ बघा माझं शेवटपर्यंत आणि आधी काय करून घ्यायचं काम ह्याच्यातलं सगळं बघा. आतमधलं उरलेलं रिकामध्ये काय काय उरले ते सगळं काढून घ्यायचं आणि ते शेवाळ्यासारखं असते ते पण काढून घ्यायचं. ते गडाला सगळं ही करते ते म्हणून ते असं उरल्याला एक एक पालं सगळं काढून घ्यायचं. पाला सगळं नाहीतर आतमध्ये सूर्यप्रकाश जात नाही म्हणून ते सूर्याच्या किरणाचं ते व्यवस्थित त्याला पोचलं नाही झालं तर सगळं बुरी ही सगळं रोग येते ती. म्हणून आतमधलं सगळं उरलेलं स्वच्छपणे काढून घेतावं औषध मारण्याच्या आधी. औषध मारण्याच्या आधी ते सगळं स्वच्छपणे काढून घेऊन ते अजून एक एक घड कुठं शेंड मारायचं उरले ते पण शेंड मारून घ्यायचं. नाहीतर पुढं लांब तसंच गेलं तर ते मम्मी होते नाहीतर ते लांब असलेला गडचं ते पण काढून घ्यायचं. ते शेवाळं पण काढून घ्यायचं आणि पालातीन आतमधलं सगळं व्यवस्थित स्वच्छपणे काढून घ्यायचं. ते सगळं काम संपल्यावर औषध मारायचं आहे ते पॉईंटवरचं. पॉईंट कशासाठी आणायचं म्हणलं तर पॉईंट असलं तरच मार्केटवाला द्राक्षीला भाव जास्त देते ती. नाहीतर पॉईंट नाही म्हणलं तर किती पण आम्ही व्यवस्थित करून घेतलं तर त्याला आम्ही मागील तेवढं रेट देत नाही ती. पॉईंट असलं तर आम्ही किती मागील तेवढं रेट देऊन घेऊन जाते ती. पॉईंट पाहिजे आधी. सुपर सोनक द्राक्षेला पॉईंट पाहिजे आणि माणिक चमन पण आम्ही यावर्षी पॉईंट आणून घेतले. पॉईंट आणलं तर ते पण सुपर सोनकाच्या रेटामध्ये ते पण बसते. ते पण दाखवतो तुम्हाला कसं आहे ते म्हणून. चला आता आधी सुपर सोनकामध्ये आलोय मी. सगळं स्वच्छ करायला लागले बघा. आतमधलं सगळं स्वच्छ करून घेऊन औषध मारायचं मागातनं. गडं बघा पाकळी बघा कसं वाढले ती. आतलं सॉफ्टबेरीज सगळं आम्ही झाडून घेतलं आहे म्हणून आत सगळं सुटसुटीत आहेत.
ते पॉईंट याच्यासारखी औषध मारून घ्यायचं महत्त्वाचं काम आहे. मी तुम्हाला हे आधी सांगणार आहे बघा. प्रत्येक जण पॉईंट आणायच्या आधी कुठले औषध मारून घ्यायचं आणि कसं पद्धतीने हे सगळं स्वच्छ करून घ्यायचं हे तुम्हाला मी सांगणार आहे. माझ्या व्हिडिओला सपोर्ट करत आहेत तसंच आणि बघत आहेत. तुमचं सगळं आशीर्वाद असंच राहू दे. माझ्या पाठीशी तुमचा आशीर्वाद असंच राहू दे. आणि मला किती कळते, माझ्या अनुभवामध्ये काय काय आहे ते तुम्हाला सगळं सांगतो मी. माझ्या अनुभवामध्ये असेल तेवढं तुमच्यामुळं मी सांगतो. काहीतरी चुकलं तर पण हे करा, माफ करा. थँक्यू. नमस्ते. ऑल द बेस्ट.